10 वर्षांपासून माझा कोणी बॉसच नाही आहे. McKinseyमध्ये मी होतो 5 वर्ष, माझे 25 बॉसेस होते. दर 3-4 महिन्यामध्ये नवीन बॉस, आणि दर आठवड्यात मला फीडबॅक मिळायचा. शंतनू, हे छान केलं तू, हे छान नाही केलं, ह्याच्यामध्ये हे इम्प्रूव्ह करू शकतोस. ऑलवेज देर इज फीडबॅक, अँड फीडबॅक इज अ फ्यूल थ्रू विच यू इम्प्रूव्ह. 10 वर्षांपासून आय हॅव गॉटन नो फीडबॅक. द बोर्ड किंवा इन्व्हेस्टर किंवा आपले कलिग्स कधी कधी सांगतात, पण ऑन अ डे टू डे बेसिस यू मिस द फ्यूल दॅट मेक्स यू इम्प्रूव्ह. आणि उद्योजकांसाठी दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट चॅलेंजिंग थिंग. हाऊ डू यू सॉलिसिट फीडबॅक वेन यू आर एव्हरीवन्स बॉस अँड नो वन इज रेडी टू गिव्ह इट टू यू. आणि मला वाटतं की कधी कधी तुमच्या डिसिजन्सवर किंवा तुमच्या स्ट्रॅटेजीवर तुम्हाला फीडबॅक मिळतो, पण डे टू डे ऑपरेशन्समध्ये नाही मिळत. आणि वन ऑफ द प्लेसेस वेअर आय हॅव स्ट्रगल्ड इज हाऊ टू गिव्ह डिफिकल्ट इन्फॉर्मेशन और डिफिकल्ट मेसेजेस. ह्या स्किलमध्ये मला खूप त्रास होतो. आय हॅव ऑफन टाइम्स डन इट रॉंग. किंवा कोणाला कधी रागवायचं आहे का, त्यांनी काम नीट केलं नाही आहे किंवा सॅटिस्फॅक्टरी आउटपुट नाही आहे, तर त्यांना कसं सांगायचं, त्यांच्या बिहेवियरला कसं पॉईंट आउट करायचं इन अ वे दॅट इज where you articulate the message in a empathetic way, in a constructive way, in a way that does not hurt the dignity or the self-respect of the person. कधी कधी आपल्या आयुष्यात काय चालू असतं, किती स्ट्रेस असतो, ते समोरच्याला माहीत नसतं. मी तर सरळ रागवतो आणि नंतर मला वाईट वाटतं, पण बाय दॅट टाइम द डॅमेज इज डन. सो द अबिलिटी टू गिव्ह फीडबॅक ॲज अन ऑन्टरप्रिनर वेन यू डोंट रिसीव्ह इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, एस्पेशली वेन द फीडबॅक इज नॉट पॉझिटिव्ह. तर जर तुम्ही कुठल्या उद्योजकाबरोबर काम करत आहात, तर तुम्ही गिव्ह दॅट पर्सन फीडबॅक. लेट दॅट पर्सन नो वेन दे डोंट डू अ गुड जॉब और वेन दे डू अ गुड जॉब. आणि जर तुम्ही उद्योजक आहात तर सॉलिसिट इट एक्सप्लिसिटली. विचारा, मी काय नीट करतोय, काय नाही करत आहे, मी कसं इम्प्रूव्ह करू शकतो. हे जर तुम्ही एक्सप्लिसिटली विचाराल ना आपल्या कलिग्सला, आपल्या इन्व्हेस्टर्सला, तर ते सांगतील. जर नाही विचाराल ना, तर नाही सांगणार. अँड दॅट्स अ व्हेरी बिग थिंग.